ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी आक्षेप घेतला आणि या संदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचा एन्कोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। आता तपासामध्ये पंडिलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाईल फोन वापरत असल्याचं निदर्शनाला आलेलं आहे। पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाबही नोंदवलेले आहेत आणि लवकरच या प्रकरणी अटक वॉरंट जारी केलं जाणार आहे। मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, अजिंक्य, नक्कीच आपण पाहतोय तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जी लढाई होती ती अटीतटीची झाली होती। आता यावरूनच घमासान पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रवींद्र वायकर यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे मंगेश पंडिलकर आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे जे एन्कोर ऑपरेटर आहेत दिनेश गुरव यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी मोबाईल नेण्यास बंदी होती त्या ठिकाणी हे दोघंही मोबाईल घेऊन गेल्याचा आरोप त्यांच्यावर झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या स्थानिक जो मतमोजणीची जी प्रक्रिया सुरू होती तेथील दिलेल्या अधिकाऱ्याने या प्रकरणी आता वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पंडिलकर यांचा मोबाईल जो होता तो ईव्हीएमशी जोडला गेल्याचं किंवा निदर्शनास आलं होतं, त्या अनुषंगाने ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। शुक्रवारी रात्री हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला आहे आणि याची वरिष्ठ लेवलवर देखील चौकशी सुरू असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। एकूणच या संपूर्ण मतमोजणी दरम्यान मोठा गोंधळ त्या ठिकाणी पाहायला मिळत होता। 2 वेळा त्या ठिकाणी रिकाउंटिंगची देखील मागणी वायकरांनी केली होती आणि अवघ्या 48 मतांनी वायकर हे निवडून आले होते आणि अशातच एकूण एक जे घटना समोर येत आहेत त्यातला हा एक प्रकार असल्याचं सांगितलं जातं। या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे देखील लक्ष ठेवून आहेत। या प्रकरणी आता अनेकांचे जबाब देखील नोंदवण्यात आलेले आहेत। आता जे पंडिलकर आहेत त्यांचा देखील जबाब नोंदवण्यात आलेला असल्याची माहिती मिळत आहे। मात्र यावर पुढील कारवाई अटकेची ही कधी होते हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। ठीक आहे, या पुढच्या काळामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये नेमकी काय कारवाई होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। सूरज, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।